करू, पण आमचं असं म्हणजे आरोपीला पुढचं शिक्षा झालं पाहिजे. आमच्याकडून तुम्हाला जर डेड बॉडी ताब्यात घेणार नाही तुम्ही, त्यांना काय झालाच पाहिजे. तरी घ्या माझा, मी काय म्हणतो, तुम्ही जे म्हणता बरोबर आहे, पण ते सगळं करण्यासाठी आम्हाला तपास तरी करावा लागणार आहे ना. जाऊ दे, तुम्हाला सहकार्य करणार. तपास करावा लागणार आहे. ते तपास काय करायचा? आता तुमच्याकडे आरोपी आहे, सगळे आहे, तुम्हाला तपास काय करायचा? आम्ही काय तपास करायचा बाकी? अमोल थांबा, काय तपास करायचा बाकी माहिती आरोपी सिद्ध आपल्याला तर गुन्हा तर दाखल करावा लागणार आहे ना. गुन्हा दाखल करून आरोपीला कोर्टात पेश करावा लागणार आहे. ती प्रोसेस तर करावा लागणार आहे ना. त्यासाठी महिना तर नाही लागणार ना. महिना नाही लागणार, एवढा सांगतो. त्याला 2 दिवसात शिक्षा झाली पाहिजे साहेब. फाशी झाली पाहिजे. आमची मागणी बारीक पोर येतो. 4 वर्षाची दादा पोर येतो. हो साहेब 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 ऐका ना, हे सगळे कष्टकरी लोक आहे, काय त्याचं काही कोणाला एवढं नॉलेज नाही किंवा काय नाही, त्यांच्या भावना तीव्र आहेत हे तुम्ही फक्त थोडंसं लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट ऐका 2 मिनिटं, दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो, पिंपळवंडी हे मोठं गाव आहे तालुक्यामधलं. इथलं पिंपळवंडीचं आउटपोस्ट गेले 8 ते 10 वर्ष बंद आहे. आणि आमचा सरळ इथं आरोप आहे का इथं कायदा व्यवस्थेचं अजिबात इथं सुव्यवस्था नाहीये. हे आमचा आरोप आहे स्वतः. बरोबर आहे. 8 ते 10 वर्ष आहे ना, पण सांगायचं आहे ना, 8 ते 10 वर्ष झाले बंद आहे इथं. ऐकून घ्या, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण सध्या आपण तुमचे जे आता इश्यूज आहे, आता तुम्ही मला सांगताय, जसं जसं तुम्ही सांगता मी ऐकले, त्याचं आपण समाधान करू. ठीक आहे. दारूचे धंद्याचं सर्रास चालू आहे, हो बरोबर आहे. त्याच्यामुळे ते सगळं झाले आता. हो बरोबर आहे. त्याच्यात मी तुमचं जे म्हणणं आहे ते सगळ्या मॅटरची चौकशी होईल आणि त्याच्यात जे जबाबदार आहे त्याच्यावर ऍक्शन होईल. हे तर क्लिअर तुमच्या समोर सांगतो मी. ठीक आहे. गावच्या नागरिकांची सुरक्षा त्याला फाशी झाली पाहिजे. सगळ्यांचं म्हणणं आहे आरोपीला. सर एकुलती एक बहीण होती सर. आपण लवकर ते लवकर त्याच्यावर ऍक्शन एकुलती एक बहीण होती लाडच, त्याला ना फाशीच झाली. पण आता तुम्ही ऐकून घ्या. एक बहीण होती मला. जास्त लवकरात लवकर त्याला फाशी झाली हो पाहिजे. लवकर. कारण आमच्या पण बाकीच्या आया बहिणी आहेत, पुरी आहेत, सुरी आहेत, नाती आहेत, गुती आहेत, कुणी पण आहेत. आम्ही रोज कामधंद्याला जाणार म्हणून माणसं आम्ही आहेत. आलो ना. हो. म्हणूनही आम्ही इथे आता व्हिजिट दिली आहे. साहेब फक्त आमची एवढी मागणी आहे, लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. नसरापूरमध्ये तुम्हाला काय आमचं सहकार्य पाहिजे ते सगळं दिवसामध्ये करू. फाशी फक्त लवकरात लवकर त्याच धर्तीवर तुम्ही आमच्या सगळ्या नागरिकांना ना इथे श्युरिटी द्या का 1 महिन्याच्या आत आम्ही या केसचा निकाल लावून टाकू. ऐकून घ्या. कायद्याची मी काही चुकीचा प्रॉमिस केला होता, तुम्ही माझ्यावर प्रश्न निर्माण करताय. आम्ही 15 दिवसामध्ये ती चार्जशीट पाठवली आहे. ही सुद्धा आम्ही 15 दिवसामध्ये पाठवणार आहे. पुढे लवकर ते लवकर जे आहे माननीय कोर्टामध्ये लवकर ते विनंती करून पुढची प्रोसेस करून घेणार. एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. बरोबर आहे. चला आता पुढचं आपल्याला काम करतो. चला.